पाणी जास्त पडतो किंवा कमी पडतो आणि शेतकऱ्यांची पाणी नसल्यामुळे कारण बऱ्याचशा तालुक्यामध्ये पाणी प्यायला सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे बँकेकडून ते कर्ज घेतलेलं असतं ते कर्ज त्याची जी कोवत असते ती या ठिकाणी नसते कारण शेतकरी हा सर्व शेतीवरतीच अवलंबून राहत असतो अवलंबून मराठवाड्यामध्ये सर्वांना माहिती आहे कारण संभाजीनगर जिल्हा असा आहे कारण हा शेतकरी या जिल्ह्यातला कारण हे शेतीवरतीच कसे अवलंबून आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतर शेतकऱ्याचा जोडधंदा आहे परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असे धंदे नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकरी शेवट त्याच दिशेने त्याच मार्गाने जावं लागतं त्याला तो मार्ग अवलंबायला लागतो आणि मग तो कंटाळून आत्महत्या या ठिकाणी केल्याशिवाय त्याला पर्याय नसतो. खरं तर या विषयावरती सर्वांनी मिळून महाराष्ट्र सरकारातील सर्व मंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा किंवा कृषी मंत्री म्हणा कोणातरी पुढाकार घेऊन हा जो प्रश्न आहे हा तात्काळ या ठिकाणी सोडण्याचा केला पाहिजे परंतु या ठिकाणी तसं काही होताना दिसत नाही कारण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं सरकारने कारण जे आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं जे सरकार आहे यांच्या तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी तसा उल्लेख होता कारण आम्ही आमचं सरकार आल्यानंतर कारण सातबारा कोरा करू परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या हालचाली या ठिकाणी अजून नाही. सरकार येऊन बरेचसे दिवस बरेचसे महिने या ठिकाणी झालेले आहे तरीही सुद्धा कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी हालचाल दिसत नाही आणि म्हणून आमची अखिल भारतीय जी इतर संघटना आहे या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे. आज फक्त आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी करतो आहे कारण माझ्या अगोदरच्या प्रवक्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण आम्ही याच्यानंतर जर कर्जमाफीवर कोणती सकारात्मक चर्चा झाली नाही तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू कारण मुंबईच्या आझाद मैदानावरती मोठं आम्ही उभं करणार आहोत. खरं तर सरकारला आंदोलन करण्याची आणि शेतकऱ्याला आंदोलन करण्याची गरज या ठिकाणी पडली नाही पाहिजे कारण खरं तर आपण कोणतीही वस्तू विकत घेत असताना त्याची किंमत या ठिकाणी तो दुकानदार किंवा त्याची जी कंपनी आहे ती फिक्स करते परंतु शेतकऱ्याचा जो माल आहे ज्या सीझनवरती तो माल निघतो तो माल या ठिकाणी कोणताही त्याचा फिक्स भाव असा राहत नाही आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे